तर शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी, आता होणार कर्जमाफी। म्हणजे बटेंगे तो कटेंगे, तो आप कट गया ना हमारा किसान। तर बच्चू कडू यांनी देखील आंदोलन केलं होतं की कर्जमाफी झालंच पाहिजे म्हणून। सर्व जे नेते असणार आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी देखील आंदोलन केलं होतं। तर कर्जमाफी हे लवकरच होणार आहे, याची डेट देखील फिक्स झालेली आहे। तर संपूर्ण माहिती हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं जाणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी लोन घेतलं असेल, कुठल्याही बँकेचं ते लोन असू द्या, तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाच्या बातम्या यावेळेस या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवाल, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, कर्जमाफीसाठी हे आंदोलन बऱ्याचदा हे आंदोलन करण्यात आले। बच्चू भाऊ कडू यांनी देखील आंदोलन केलं होतं आणि सरकार जे कॅबिनेटची सरकार बसली होती तर त्यामध्ये देखील इथे आंदोलन करण्याचं इथं समोर आलेलं होतं की आंदोलन करण्यात आलं होतं। तर कर्जमाफी कधी होणार आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 2025 मध्ये कधी होणार आहे, अशा प्रकारे सरकारने सांगितले होते की जेव्हा निवडणूक झाल्यानंतर हे कर्जमाफी करण्यात येणार आहे। परंतु त्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही, कारण की बघा, सरकारने म्हटलं होतं की निवडणूक झाल्यानंतर कर्जमाफी करणार आहे, परंतु सरकारने कर्जमाफी केले नव्हतं। तर त्यासाठी खूप सारे हे कॅबिनेटची सरकार बसलेली होती। परंतु तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी यावेळेस असणार आहे। तर तुमच्या कुठल्याही बँकेचं लोन असू द्या, तुमचं कर्जमाफ होणार आहे आणि सरकारने कर्जमाफ करण्याचं देखील इथे ठरवलं आहे। तर कर्जमाफीचा हा कॉल देखील बच्चू भाऊ कडू यांना आलेला होता। तर बघा मित्रांनो, सरकारला हे कर्जमाफी करण्यासाठी खूप सारं लोन हे लागत असतो। तर 33 कोटीच्या पेक्षा जास्त रुपये हे सरकारला लागणार होते कर्जमाफी करण्यासाठी, परंतु त्यांच्याकडे इतका बजेट न होता की कर्जमाफी ते करू शकणार, म्हणून कर्जमाफीची डेट हे समोर पाठवल्या गेली आहे। परंतु लवकरच हे कर्जमाफी होणार आहे। तर तुम्हाला इथे टेन्शन घ्यायचं नाही। परंतु तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुम्हाला कोणती ते गलती करायची नाही, जेणेकरून तुमचं लवकरात लवकर कर्जमाफी होणार। तर तुम्हाला या सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। तर तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून ठेवा, महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला अशीच येत राहील मित्रांनो। तर बघा, तुमचं कर्जमाफी हे 2025 मध्ये होणार आहे, याच वर्षी तुमचं कर्जमाफ होणार आहे। परंतु कोणत्या गलत्या तुम्हाला करायची नाही, जेणेकरून तुमचं कर्जमाफ होण्यासाठी तुम्हाला कुठली अडचण येणार नाही। तर बघा, मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो, त्याआधी सांगतो की तुम्हाला कोणत्या बँकेचं हे तुमचं कर्जमाफ होणार आहे। तुम्हाला सविस्तरपणे बँकेची यादी देखील इथे लाईव्ह प्रूफमध्ये तुम्हाला दाखवलं जाणार आहे आणि तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे की कोणत्या बँकेचं कर्ज हे किती प्रमाणात माफ केलं जाणार आहे। आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर कोणती जी गलती केली असेल की तुमचं कर्जमाफ होणार नाही, त्याची देखील तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली जाणार आहे, जेणेकरून तुम्ही ह्या गलती करणार नाही आणि तुमचं कर्जमाफ लवकरात लवकर होणार आहे। तर बघू शकता, तुम्ही जर 1 ते 2 लाखापर्यंत कर्ज उचललं असेल तर लवकरात लवकर हे कर्जमाफी होणार आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, तुम्हाला मी बँकेचे नाव सांगत आहे। तर तुम्ही त्या बँकेमधनं लोन घेतलं असेल तर अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो। तर बघू शकता, बँक ऑफ बडोदामधून तुम्ही लोन घेतलं असेल तर ते देखील लोन इथे कर्जमाफीच्या स्वरूपात माफ होणार आहे। त्यानंतर बघा, बँक ऑफ इंडियातलं जर तुम्ही लोन घेतलं असेल ते देखील तुमचं लोन माफ होणार आहे। त्यानंतर बघा, बँक ऑफ महाराष्ट्रमधून जर तुम्ही लोन घेतलं असेल तर तुमचं लोन हे 2 लाखापर्यंत माफ होणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, कॅनरा बँकमधनं जर तुम्ही लोन घेतलं असेल तर ते देखील बँक ऑफ आणि तुमचं लोन हे माफ होणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तर त्या बँकेतून जर तुम्ही लोन घेतलं असेल तर ते देखील माफ होणार आहे। त्यानंतर बघा, इंडियन बँक आहे, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आहे मित्रांनो। तर त्यानंतर बघा, पंजाब नॅशनल बँक असणार आहे, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक असणार आहे, त्यानंतर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर युको बँक, पोस्ट पेमेंट बँक, तर जितक्या काही बँक असणार आहे तर त्या बँकेमधनं जर तुम्ही जे मी तुम्हाला नाव सांगितले आहे त्या बँकेमधनं जर तुम्ही 1 ते 2 लाखापर्यंत जर कर्ज घेतलं असेल तर अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे। तर ते लवकरात लवकर तुमचं लोन माफ होणार आहे। तर सरकारने देखील भरपूरशा बैठकीमध्ये सांगितलं आहे आणि भरपूरशा मीटिंगामध्ये, जेव्हा कॅबिनेटची मीटिंग हे सरकारने घेतली होती तर त्या मीटिंगमध्ये सरकारने सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हे कर्जमाफी करणार आहे। परंतु हे बजेट जमल्या नसल्यामुळे हे कर्जमाफीची डेट हे समोर पाठवण्यात आलेली आहे, परंतु लवकरच हे कर्जमाफी होणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला कोणतं काम करायचं नाही जेणेकरून तुमचं कर्जमाफीसाठी तुम्हाला अडचण येऊ शकतो। तर सविस्तर माहितीला ऐका मित्रांनो, तर एंडपर्यंत तुम्हाला व्हिडिओला बघायचं आहे, कारण की अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। तर बघा, जर तुम्ही कर्ज घेतलं असेल आणि कर्ज घेतल्यानंतर रिन्युअल ज्याला म्हणतो आपण, अपडेट सुद्धा म्हणू शकता तुम्ही, जसं की तुम्ही 1 लाखाचं कर्ज घेतलं आणि जर तुम्ही त्याला रिन्यू केलं असेल
तर बँकेला असं माहिती होतं की तुम्ही दरवर्षी कर्ज घेत असता आणि दरवर्षी ते कर्ज बरोबर प्रमाणे तुम्ही भरत असता, अशा प्रकारे त्यांना माहीत होत असतो, म्हणून तुमचं कर्ज हे माफ केलं जात नसतो, हे तुम्हाला समजायचं आहे। तुम्हाला जे तुम्ही कर्ज उचललं असेल तर त्याला रिन्युअल तुम्हाला करायचं नाही, जेणेकरून असं समजलं जाणार की तुम्ही कर्ज हे भरत नाही आणि तुमच्याकडून ते कर्ज तुम्ही भरू शकणार नाही। अशा प्रकारे बँकेला असं लोकेशन जात असतो, त्यांना अशी नोटिफिकेशन जात असतो, असं तुम्हाला समजायचं आहे। आणि तुम्हाला तो कर्जाचं जे तुम्ही कर्ज उचलले असेल 1 लाख 2 लाख 5 लाखापर्यंत जर तुम्ही कर्ज उचललं असेल तर तुम्हाला त्याला गलतीने रिन्युअल करायचं नाही। जर का तुम्ही रिन्युअल केलं असेल तर बँकेला अशा प्रकारे समजतं की तुम्ही ते कर्ज बरोबर टाईमशीर भरत आहे, म्हणून त्यांना असं समजलं जात असतो आणि तुमचं कर्ज माफ होण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येऊ शकतो। कारण की बघू शकता की बँकेला असं जर माहीत झालं की तुम्ही जर कर्ज हे वेळेवर नियमितपणे तुम्ही उचलत असता आणि दरवर्षी नियमित स्वरूपात तुम्ही ते लोन भरत असता, तर अशा प्रकारे त्यांना माहीत होत असतं की तुम्ही कर्ज भरू शकता, म्हणून हे तुमचं कर्ज माफ होणार नाही मित्रांनो। तर तुम्हाला ते रिन्युअल करायचं नाही आणि त्याचसोबत तुम्हाला कर्ज माफ हे 1 रुपया सुद्धा भरायचे नाही। आणि त्यानंतर बघा, कर्जाच्या स्वरूपात जसं तुम्हाला बँकेतून कॉल येत असतो आणि तुम्हाला असं सांगितलं जात असतो की तुम्हाला कर्ज भरायचं आहे, अन्यथा तुम्हाला तुमचा वावरावर कब्जा होऊ शकतो, तुमच्या सातबाऱ्यावर कब्जा होऊ शकतो। आणि भरपूरशा जिल्ह्यामध्ये, आता जसं महाराष्ट्रामध्ये भरपूरशे जिल्हे आहे मित्रांनो, त्या जिल्ह्यांमध्ये तहसीलांमध्ये दरवर्षी हे कायमस्वरूपी शेतकरी हे आत्महत्याग्रस्त असतो आणि आत्महत्या दरवर्षी शेतकरी करत असतो। तर त्यावर सरकारने आत्महत्या शेतकऱ्यांनी केली नाही पाहिजे म्हणून हे लवकरात लवकर कर्जमाफी करण्यासाठी बैठक घेतलेली आहे मित्रांनो। तर तुम्हाला एक रिन्युअल करायचं नाही, एकतर ते लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जर कुठल्याही बँकेतून कॉल आला असेल आणि तुम्हाला सांगितलं जाणार असेल की आम्ही बँकेतनं बोलत आहे आणि तुम्हाला कर्ज भरावंच लागणार आहे, अन्यथा तुमच्या डॉक्युमेंटवर कब्जा होणार आहे किंवा तुमचे जमीन हे सरकार घेऊन घेणार आहे आणि बँकेवर त्याच्यावर कब्जा होणार, अशा प्रकारे जर तुम्हाला सांगितलं जात असेल तर तुम्हाला त्या कॉल कट करायचा, तुम्हाला त्यांच्यासोबत जास्ती बोलायचं नाही आणि ते कर्जमाफ लवकरच होणार आहे। तुम्हाला ते रिन्युअल देखील करायचं। त्यांनी जर तुम्हाला सांगितलं असेल की तुम्हाला रिन्युअल करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने जर तुम्हाला बँकेमधनं कॉल येत असेल तर तुम्हाला त्याला रिस्पॉन्स द्यायचा नाही, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे। जेणेकरून जेव्हा कर्जमाफी होणार आणि कर्जमाफीची डेट हे सरकारने समोर पाठवलेली आहे, कारण की बघा भरपूरसे हे 33 कोटीपेक्षा प्लस इथे पैसे लागणार होते कर्जमाफी करण्यासाठी। तर 3 टप्प्यांमध्ये हे कर्जमाफी होणार आहे, जसे की लाडकी बहीण योजना संदर्भात 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटपची सुरुवात झालेली होती। तर आधी 12 जिल्हे, त्यानंतर 12 जिल्हे आणि त्यानंतर 12 जिल्हे, तर अशा प्रकारे 3 टप्प्यांमध्ये हे कर्जमाफीची तुमची परतफेड होणार आहे, तुमची कर्जमाफी होणार आहे। तर इथे 33 कोटीपेक्षा तुम्हाला मी सांगितलं आहे की पैसे लागत होते, म्हणून ते कर्जमाफी आतापर्यंत करण्यात आली नाही, परंतु हे कर्जमाफी लवकरात लवकर होणार आहे। कारण की भरपूरशा जिल्ह्यांमधनं, भरपूरशा तालुक्यांमधनं हे कर्जमाफीसाठी शेतकरी आंदोलन करत आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे म्हणून सरकारने इथे बैठक घेतलेली होती। तर एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी देखील बैठक घेतलेली होती। तर हे बैठकीमध्ये असं तय झाले की कर्जमाफी करणार आहे आणि डेट सुद्धा आलेली होती, परंतु ते डेट समोर पाठवण्यात आलेली आहे। तर लवकरच तुमचं कर्ज माफ होणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला बघा हे रिन्युअल करायचं नाही आणि कॉल आल्यावर तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचा नाही। आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघत आहे तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि तुम्ही किती लोन उचलला आहे तर त्यावर डिपेंड होतो की तुमचं कर्जमाफी किती होणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्हाला ते कर्जमाफी करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला रिन्युअल करायचं नाही, महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला रिन्युअल करायचं नाही। तुम्ही जिथलंही लोन घेतलं असेल तर तुम्हाला ते रिन्युअल करायचं नाही मित्रांनो, जेणेकरून तुमचं कर्जमाफ हे लवकरात लवकर होऊ शकणार। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला टॉपिक होता। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि असेच कामाचे व्हिडिओ डेली बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवाल, जेणेकरून महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तुमच्याकडे सगळ्यात आधी पोहोचत राहील। कारण की बघा मित्रांनो, योजना संबंधित, इतर जॉब संबंधित आणि भरपूरशा स्कीम संबंधित आम्ही या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो। तर तुम्हाला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।